अर्थसंकल्प आज सादर होतोय, ज्या घोषणा महायुतीने केल्या त्याचं रिटर्न गिफ्ट मिळणार असं कळतंय. खरंच रिटर्न गिफ्ट मिळतं असं? आज आपल्या राज्याचा म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दुपारी 2 वाजता अर्थमंत्री हा अर्थसंकल्प सादर करतील. ह्याच्यात अनेक अपेक्षा आहेत लोकांकडून. आता आपण पाहिलं असेल साधारणपणे ज्या अपेक्षा लोकांमधून येत आहेत, जनतेतून येत आहेत. पहिली अपेक्षा हीच आहे की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी. तीही आधी जशी फडणवीस साहेबांनी केली होती, जी फसवी होती, तसं नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी जसं मुख्यमंत्री असताना कुठचीही निवडणूक समोर नसताना कर्जमुक्ती जाहीर केली होती आणि 3 महिन्यात पूर्ण करून दाखवली होती, एका बोटावर एका दाखल्यावर. अशीच कर्जमुक्ती शेतकऱ्यांची आम्हाला अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण. बहुचर्चित हा विषय झालेला आहे, चर्चा खूप होते ह्याच्यावरनं. पण लाडकी बहीण जेव्हा विषय येतो, अर्थात 1,500 वरनं 2,100 पर्यंत जाणार का, हा एक विषय आहेच. पण महत्वाची गोष्ट ही आहे की दिल्लीमध्ये जे भाजपने जाहीर केलं होतं की 2,500 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ. मग दिल्लीमधल्या लाडक्या बहिणी आणि महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणींमध्ये नेमका फरक काय आहे हा देखील आम्हाला समजून घ्यायचा. म्हणून जर 2,100 होत असेल आणि 2,500 नसेल होत, ते अर्थमंत्र्यांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे की दिल्लीमधल्या लाडक्या बहिणी आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींमधला भाजपसाठी काय फरक आहे, काय अंतर आहे. आम्हाला हेच अपेक्षित आहे की लाडक्या बहिणी ज्या याद्या निवडणुकीच्या पूर्वी होत्या तशाच्या तशा याद्या कुठचाही कट न लागता त्याच्यावर सगळ्यांना सरसकट 2,500 रुपये त्यांच्या खात्यात गेले पाहिजेत. आणि फक्त आजपासून नाही, तर जो गेल्या 3-4 महिन्यांचा बॅकलॉग आहे, जेव्हापासून ह्या सरकारची शपथविधी सोहळा झालेला आहे त्या दिवसापासून झालं पाहिजे. ह्या 2 मला वाटतं सगळ्यात महत्वाच्या आहेत. तसंच जर पाहायला गेलं तर मुंबईला काय मिळणार, अर्थात मुंबई सकट पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, शहरी भाग आणि ग्रामीण भाग हे आम्ही पाहत असतो. तिथे काय काय आपण महाराष्ट्रात अपेक्षित करतो हा एक विषय आहेच. पण मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या मुंबईला केंद्र सरकारमधून काही मिळालं नाही, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून काही मिळालं नाही, जसं महाराष्ट्राला पण काही मिळालं नाही, पण ह्या मुंबईसाठी ज्याची राज्य सरकारची ह्या मुंबईकडे थकबाकी 16,000 कोटी आहे, ती थकबाकी आज रद्द होणार का, ते सगळे पैसे मुंबई महानगरपालिकेला देण्यात येणार का, हा देखील एक सवाल आहे. कारण एका बाजूला आपण पाहतोय ज्या साखर कारखान्यांना राजकीय लोकांच्या, त्यांच्या आजूबाजूच्या राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांना हजारो कोटी आहेत द्यायला, मग मुंबईसारख्या शहराला जी थकबाकी असून राज्य सरकारची आहे ती का नाही पूर्ण करतायत. मुंबईला जे देणं लागतं राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेला देणं लागतं, ते का नाही देऊ शकत राज्य सरकार, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोच. एक एक करू. मला वाटतं त्याच्यावर श्वेतपत्रिका यावी ना, कारण आता डॅव्होसच्या दौऱ्यात असं काही चित्र दाखवलंय जणू काही सगळं भरभराट झाली आहे. $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या पुढे गेलो आपण. एवढं काही असेल तर आज सरकारने दाखवावं आणि खरं काय चित्र ते दाखवावं. आम्ही त्यांचं कौतुक करू जर सत्य बोललं तर. मी तुम्हाला एक सांगतो, जे आधी पण सांगितलं होतं की हे सरकार महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपा ही लाडकी बहीण योजना बंद करेल. पण माझी अपेक्षा वेगळी आहे. मी सगळ्यात काही चांगलं पाहतो आणि आता संधी ही आहे की भाजपाने एका ठिकाणी आश्वासन दिलंय की आम्ही 2,500 करू दिल्लीमध्ये, मग महाराष्ट्रात का नाही 2,500 आपल्या लाडक्या बहिणींना मिळालं पाहिजे. आदित्यजी, बेकायदेशीर वक्तव्य करण्यासंदर्भात, प्रतिबंध करण्यासंदर्भातला कायदा आहे तो अधिक मजबूत करावा यासाठी सरकार नवं विधेयक आणू पाहते. याबाबतची जाहिरात देखील आज सरकारने केली. कसं बघता? नक्कीच कोरटकर, सोलापूरकर यांच्यावर लावा होतो कायदा, पण एकंदर तुमच्यावर पण हा कायदा लागू होणार हे लक्षात ठेवा मीडिया म्हणून. आणि बेकायदेशीर ह्या भाजपच्या मनात बेकायदेशीर म्हणजे जो भाजपच्या विरोधात बोलतो तो बेकायदेशीर. राज ठाकरे यांचं एक वक्तव्य आहे, महाकुंभमध्ये नदीचं पाणी हे खराब झालेलं आहे, असं पाणी मी कधीही प्रशांत करणार नाही, अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या. मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे की आज कुठच्याही दुसऱ्या विषयावर न बोलता मी अर्थसंकल्पावर बोलीन, कारण हे अर्थसंकल्प महत्वाचं राहणार. हे निवडणुकीनंतरचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि ह्याच्यात लाडक्या बहिणींचा विषय असेल किंवा इतर कुठचेही विषय असतील, कर्जमुक्तीचा विषय असेल, सोयाबीनचा विषय आहेच, पण त्याचसोबत भावांतरचा विषय आहे, हे सगळे विषय आज महत्वाचे राहतील. मी दुसऱ्या कुठच्याही विषयाला इथे फूट पाडू देणार नाही. कैलास पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता, आदित्यजी, कैलास पाटील होऊन जाते मग येतो. कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की बळीराजा मोफत बघा आमचा आवाज एवढा, ती योजना जी आहे ती फसवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण शेतकऱ्यांना अजूनही लाखो रुपयांची बिलं आहेत.
त्यांनी नुसतं म्हणून नाही दाखवलंय, त्यांनी ते बिल दाखवलंय ज्याच्यात आता आधी 0 रकमेचं बिल होत होतं, आता त्याच्यात बिल यायला लागलंय. आणि हेच आम्ही सांगतोय की भाजपचं सरकार, हे जे महायुतीचं सरकार, ते महाझुटीचं सरकार आहे. कारण हे खोटं बोलून निवडणुका ईसीच्या म्हणजे इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने जिंकलेल्या आहेत. आज बजट पेश होने वाला है, क्या अपेक्षा रख रहे हैं? बहुत सारी अपेक्षाएं हैं. ये सरकार चुनाव के आशीर्वाद से जो जीत के आई है, बहुसंख्या की सरकार है और इसी सरकार से 2-3 अपेक्षाएं मैं रखता हूं. पहली अपेक्षा ये है कि सारे किसानों का कर्ज मुक्त किया